कथेचं नाव आहे पंखात बळ तुझ्या. पुढचा पेशंट पाठवण्यासाठी डॉक्टर रुपालीनं टेबलवरची कॉलबेल वाजवली. रिसेप्शनिस्टनं दार उघडलं आणि पुढची पेशंट आत पाठवली. डॉक्टर रुपाली पेशंट दारातूनच आत येताना तिचं निरीक्षण करत होत्या. बसा. पेशंटच्या हातातली फाईल घेत डॉक्टर रुपालीनं समोरच्या खुर्चीकडं हात दाखवला. साधारण 40 ते 45 वर्षांची एक स्त्री आणि 50च्या आसपासचा पुरुष असे दोघं जण समोरच्या खुर्चीवर बसले. मिसेस अर्चना, बोला, कशा आहात? फाईलवरचं नाव वाचत डॉक्टर रुपालीनं स्मित करत विचारलं. बरं असतं तर इथं आलो असतो का? समोरचा पुरुष हेकड बोलला. नक्कीच नाही. हा संभाषण सुरू करायचा एक प्रकार. बोला, डॉक्टर रुपाली म्हणाल्या. या 5-6 महिन्यात नुसती चिडचिड करते बघा. काही झालं की राग आपला नाकावरच. कुठं जाणं नाही, येणं नाही. बरं, घरात काही कमी नाही. पैसा अडका सगळं आहे. दिमतीला नोकर चाकर आहेत. पण हिचं आपलं भरल्या घरात रडगाणं. डोकं दुखतंय म्हणून सारखं झोपून राहायचं. आजारी माणसासारखी मरगळ नुसती. ते वाताचा काही त्रास वगैरे आहे का बघून घ्या. सोबतचा पुरुष अगदी उद्विग्नपणे बोलत होता. मी थोडं त्यांच्याशी बोलू का? डॉक्टर रुपाली त्या पुरुषाकडे बघत म्हणाल्या आणि त्यावर त्याने मान डोलवली. मिसेस अर्चना, तुम्ही सांगा, काय त्रास होतोय तुम्हाला? डॉक्टर रुपालींनी विचारलं. सतत डोकं दुखत राहतं. काही करावंसं वाटत नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी चिडचिड होते. काहीच नको वाटतं, अर्चना म्हणाली. वय 42. हो ना? मुलं बाळं किती? डॉक्टर रुपालीनं पुढचा प्रश्न विचारला. एक मुलगा आहे. इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे. ते टेक्स्टाईल इंजिनिअरिंग का काय तो करतोय. पुढं कपड्याचा कारखाना टाकायचा म्हणतोय. मुलाबद्दल बोलताना तिच्या डोळ्यात चमक होती. अरे वा, छानच की. बाकीच्या मुलांपेक्षा वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे त्याची. गुड. बरं, घरी अजून कोण कोण असतं? मिस्टर काय करतात? डॉक्टर रुपालीनं पुढं विचारलं. आमचे, तिचा नवरा बोलणार तेवढ्यात डॉक्टर रुपालीनं त्यांना थांबवले आणि अर्चना बोलायला लागली. आमचं कपड्याचं मोठं दुकान आहे. गावी शेतीवाडी आहे. 3 वर्षांपूर्वी सासू सासरे दोघे वारले. मुलगा बाहेरगावी शिकायला आहे. हे दिवसभर दुकानात असतात. रात्री उशिरा घरी येतात. दिवसभर घरी मी एकटीच असते, अर्चना एका दमात बोलली. अच्छा, दिवसभर काय करता मग? रुपालीचा पुढचा प्रश्न. काहीच नाही, घरीच असते. टीव्ही तरी किती पाहणार, मग झोपून जाते, अर्चना म्हणाली. एवढा वेळ मिळतो तर काही छंद वगैरे? शिक्षण किती झालं? डॉक्टर रुपालीनं विचारलं. BA मराठीच्या 2ऱ्या वर्षाला होते तेव्हा लग्न झालं. पुढं शिकायची सासरी परवानगी नव्हती म्हणून मग शिकलेच नाही. छंद वगैरे असा काही नाहीये, अर्चना म्हणाली. काही तर असेल ना जे आधी आवडायचं पण नंतर जबाबदाऱ्या रीतिरिवाज सांभाळत करायचं राहून गेलं असेल, रुपाली म्हणाल्या. हो, म्हणजे तसं आहे. माझ्या माहेरी माझी आई आणि आजी दोघी गोधडी करायच्या. मी पण त्यांना मदत करायचे. गोधडीत नवीन नवीन डिझाईन टाकायचे. सर्वांना खूप आवडायच्या त्या डिझाईन. नंतर सासर श्रीमंत भेटलं. सासरी गोधडी करायचं म्हटलं की सगळे चिडायचे. जुन्या चिंध्यात रमते म्हणून. मग सोडून दिलं सगळं. मुलगा लहान होता. सासू सासरे होते तर सगळं सांभाळण्यात वेळ जायचा. आता सासू सासरे नाहीत. मुलगाही बाहेर शिकतोय. वेळच वेळ आहे पण वेळ जात नाही, अर्चना म्हणाली. वेळ जाईल ना, त्याचा योग्य वापर केला तर. म्हणजे बघा, तुमचं कपड्याचं दुकान आहे म्हणता. तुमचा मुलगा पुढे कपड्यांचा कारखाना काढणार. तुम्हाला गोधडी शिवायची आवड. तुमच्या कल्पनाशक्तीचा चांगला उपयोग होऊ शकतो. आणि जुनं ते सोनं म्हणतात तसं परत गोधडीची मागणी वाढली आहे.
अगदी महागात मिळतात गोधड्या. बघा, विचार करा तुम्ही पण. चला, तुम्हाला तपासते. या टेबलवर झोपा. डॉक्टर रुपाली खुर्चीवरून उठत म्हणाल्या. अर्चना त्यांच्या मागे गेली. डॉक्टर रुपालीनं अर्चनाला तपासलं आणि औषधं लिहून दिल्या. दोघे नवरा बायको बाहेर जायला निघाले. अर्चना, तुम्ही जरा बाहेर थांबा. मला तुमच्या मिस्टरांसोबत थोडं बोलायचं आहे. डॉक्टर रुपालीने अर्चनाच्या नवऱ्याला आत थांबवले आणि अर्चनाला बाहेर पाठवले. काय झालं डॉक्टर? काही काळजीचं तर कारण नाहीये ना? अर्चनाच्या नवऱ्याला घाम फुटला होता. हे बघा, गोष्ट सहज घेण्यासारखी नाहीये. मी तपासलं आहे. काही गंभीर मानसिक आजार होईल असं वाटतंय. 2 महिन्यांची काही औषधी लिहून दिली आहेत. औषध चुकवायचं नाही आणि 2 महिन्यात काही फरक पडला नाही तर आपण पुढं काही तपासण्या करू. तोपर्यंत त्यांना हवं ते अगदी मनमोकळं करू द्या. गोधडी शिवायला आवडते ना, मग शिवू द्या. तेवढंच त्यांचं मन रमेल. काळजी घ्या. औषधं संपली की दाखवायला या. डॉक्टर रुपाली म्हणाल्या आणि चिंतेतच तो बाहेर गेला. 2.5 महिन्यानं दोघे परत आले. डॉक्टर, अहो 15 दिवस झाले हिच्या गोळ्या संपल्यात. पण ही काही दवाखान्यात यायला तयार नव्हती. आज जबरदस्ती घेऊन आलो. तो काळजीत होता. रुपालीनं अर्चनाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा मागच्या वेळेपेक्षा यावेळी प्रसन्न दिसत होता. आत्मविश्वास वाढलेला होता. काय म्हणता अर्चनाताई? सगळं मजेत ना? डॉक्टर रुपालीनं विचारलं. मस्तच मॅडम. इथून गेले आणि नवीन एक ऊर्जा मिळाली. जुन्या आवडीवर, छंदावर बसलेली धूळ तुम्ही झटकली. इथून गेले आणि छोटीशी बाळाला पांघरता येईल एवढीच एक गोधडी शिवली आणि यांच्या दुकानावर लोकांना दाखवायला ठेवली. आणि त्यानंतर तर कमालच झाली. एका पाठोपाठ लहान मोठ्या गोधड्यांच्या ऑर्डर यायला लागल्यात. एवढ्या ऑर्डर येत आहेत की आता वेळ कमी पडतोय. अर्चना आनंदात सांगत होती. सगळं तुमच्या औषधामुळे शक्य झालं मॅडम. अर्चू परत आनंदात, उत्साहात असते. आता 15 दिवस झालेत औषधं संपून. किती मागे लागलो हिच्या की दवाखान्यात चल. औषधांचा परिणाम नको ना कमी व्हायला. पण ही मात्र मुळीच ऐकत नाहीये. त्याच्या बोलण्यात प्रेम, काळजी, आनंद, चिंता अगदी सगळंच होतं. मल्टीव्हिटॅमिन आणि कॅल्शियमच्या गोळ्या होत्या. बाकी काही नाही. पुढं घेतल्या नाहीत तरी चालेल. डॉक्टर रुपाली हसत म्हणाल्या. मग हे सगळं? आणि तुम्ही तर म्हणाल्या होत्या ना की सगळं गंभीर आहे. तो चेहऱ्यावर एवढं मोठं प्रश्नचिन्ह घेऊन विचारत होता. कुठं जायचं हे तुम्हाला माहीत होतं. मी फक्त दिशा दाखवली. पंखात बळ होतं. मी फक्त भरारी घेता येते याची जाणीव करून दिली. आणि हो, गंभीर आहे असं म्हणाले नसते तर तुम्ही याचा गंभीरपणे विचार केला नसता म्हणून. बाकी काही नाही. डॉक्टर रुपाली म्हणाल्या आणि दोघं समाधानाने तिथून जायला निघाले. 1 मिनिट अर्चनाताई. माझी पण 2 गोधड्यांची ऑर्डर घेऊन ठेवा बरं. डॉक्टर रुपाली म्हणाल्या आणि दोघांनी हसून होकार भरला आणि आनंदात बाहेर गेले. डॉक्टर रुपालीने देखील समाधानाने पुढच्या पेशंटसाठी कॉल बेल वाजवली. समाप्त. कशी वाटली लघुकथा? नक्की सांगा आणि अशाच मनाला स्पर्शून जाणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.